शिवसेना हा तळागाळात रुतलेला पक्ष आहे आणि रवी पाटील यांच्या माध्यमातून ह्या गावात ह्या पंचक्रोशीत आता बोलायचं झालं तर पुन्हा पंचायत समितीमध्ये एका काटेबगाव या आमच्या छोट्याशा गावाला पहिल्यांदाच उमेदवारी मिळाली। कारण ही जनमतातनं उमेदवारी आपल्याला मिळून आलेली आहे। कारण लोकांचं म्हणणं आहे की रवी पाटीलसारखा एक काम करणारा नेतृत्व पुढं जावावं, ज्याला आपल्या भागाची विकास करायची क्षमता आणि जाणीव असलेला हा नेता आहे आणि हा पुढं जावा अशी जनमतातनं उसळलेली भावना आहे। म्हणून सगळ्या लोकांना असं वाटतं की रवी पाटील बाबा पंचायत समिती क्षेत्रामध्ये निवडून द्यावं आणि विकासाचं एक काम आणि एक धोरण ह्या पंचायत समितीमध्ये एक राबविण्याची त्यांची क्षमता आहे। तसं बघायला गेलं तर आमच्या गावात गटर असेल, रस्ता असेल, पाणंद रस्ते असतील, तलाव असतील, अशी कित्येक कामं सांगा की तुम्ही दावचीला अशा ठिकाणी त्यांनी कामं केलेले आहेत। आमचा गावच नाही असं सोबती ह्या पंचक्रोशीतली पंचायत समितीमधली कुठलंही गाव घ्या, रात्री अपरात्री कधीही फोन येऊ दे, रवी पाटील धावून जाणारा असा नेता आहे तो। कोणीही बाबा तरुणांच्यामध्ये आहे, तरुण ज्येष्ठ असं त्यांचं मैत्रीपूर्ण संबंध आहेत। असं विरोधक असा कोणीही नाही की बाबा विरोधक आहे आणि त्याचं काम करायचं नाही, तर तो सर्वसामान्य पात्र पोचलेला माणूस आहे आणि तळागाळातून मिळालेली ही उमेदवारी आहे। म्हणून लोकांचं मत आहे की या पंचवार्षिक पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये रवी पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे आणि एक इतिहास घडवून द्यायचा आहे। लोकशाही काय जिवंत आहे अजून या राज्यामध्ये आणि या देशामध्ये, हे जर जाऊन द्यायचं असलं तर आपण या लोकशाहीच्या माध्यमातून मतदान भरपूर प्रमाणात करून रवी पाटील यांना निवडून द्यायचं आहे।